हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा स्वागत माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही छान असणार. आज खूप दिवसांनी वॉकर सोडला, आता काठीचा यूज करतोय. आणि आता काठीने सांगितले डॉक्टरने, ॲक्च्युली वॉकरनेच सांगितले, पण मी प्रयत्न केला, म्हटलं की आता काठी यूज करू. थोडं काठीने थोडंसं मला व्यवस्थित चालता येते, तुम्ही पाहू शकता. आता जरा थोडंसं पाय सूज पण कमी झाली आणि थोडंसं जरा स्टेबल उभा राहू शकतो, विदाऊट काठीचा पण राहू शकतो. तर प्रयत्न केला आहे, बरं वाटतंय मला स्वतःला. आता जरा चालून स्वतःमध्ये कॉन्फिडन्स निर्माण झाला आहे की आता जरा स्वतः चालू शकतो. मे बी अजून एक 7-8 दिवस लागतील मला काठीचा आधार घ्यायला. काठीचा आधार झाल्यानंतर मग मी सेल्फ उभा राहू शकतो असं वाटतंय मला. तोच कॉन्फिडन्स निर्माण करतोय चालण्यात. तुम्ही बघू शकता, मला पहिले तर वॉकरनेच चालायचं होतं आणि चाललो त्यांनीच. मिनिमम 3 ते 2 महिने तर वॉकरनेच चाललो. आत्ता कुठं काठीने सुरुवात केली, जरा बरं वाटतंय. प्रयत्न चालू आहेत माझे की कसं चालायचं, कसं काय करायचं. पण आता थोडंसं पेन पण जास्त नाही होत मला. पेन असं काही नाही की पेन भरपूर होतोय, पण आता पहिला पेन व्हायचा, बट आता पेन होत नाही. आता काठीचा आधार आहे व्यवस्थित आणि काठीने थोडंसं एक सपोर्ट भेटतोय. वॉकरने ॲक्च्युली काय व्हायचं, मी असं खाली, वॉकरची हाईट कमी असल्यामुळं मी असं खाली हात लावायचो, त्याने माझं पूर्ण शोल्डर वगैरे पेन करायचे. पण काठीने एक सपोर्ट भेटला हाताला व्यवस्थित आणि थोडंसं स्टेबिलिटी येते उभं राहण्याची, थोडीशी ताकद येते, बरं वाटतंय. तर बघू, मी प्रयत्न करतो आणि मी लवकरच चालेन सेल्फ असं वाटतंय मला. तर बघूया, मी तुम्हाला एकदा चालून दाखवतो की तुम्ही बी पाहू शकता मी कसं चालतो. 1 मिनिट. मला चालता येतं, फक्त एवढं ते स्पीड नाही आहे, कारण की थोडीशी स्पीड नाही घेता येत. आणि एक तुम्हाला सांगतो की जसं मी पूर्वी चालायचो तसं आता चालता येत नाही. ॲक्च्युली आपलं अवयव, पाय विसरून जातो आपल्याला चालायचं कसं. कारण की काय, जी सवय असते आपल्याला, जी होती मला, ती आता तर जाणवत नाही की मी चालायचो कसा. पण आता तर काठीचा सपोर्ट आहे आणि पाय कुठल्या अँगलने ठेवायचा ते पण आयडिया येणार. पण बघूया, आता मला आलं पाहिजे. मी प्रयत्न करतोय भरपूर, जेणेकरून मला येईन. कारण की मला असं वाटतं की पायाचा जो पहिला मी जसं पाऊल टाकायचो त्याद्वारे मी पाऊल टाकता येईना मला. कारण की जे काय माझे स्टेप होते त्या स्टेप घेता येत नाही. जे नॉर्मली आपण जसं चालायचो किंवा जसं चालतो तसं आता पाय पूर्णपणे विसरून गेलाय. पण बघतो मी आता तुम्ही कारण की पायाचा जो वेट आहे तो पूर्णपणे डॉक्टरने द्यायला सांगितलं मला. आणि त्यांनी काय होते, जसं मी चालायचो पूर्वी तसं काय मला चालता येणार, कारण त्यांनी 3-4 महिने पाय वरच होता, खाली टेकवा सांगितलं नव्हतं. त्यांनी सांगितलं होतं मला, पण मी पण डेअरिंग नव्हती केली कारण की पेन जास्त होता, सूज येत होती. आता जशी सूज येते पण कमी. पण मे बी आता मी चालणंच लवकर. थोडंसं आहे मला सगळ्यांचा सपोर्ट, तुमचा पण सपोर्ट आहे. आता इथपर्यंत तरी आलोय. लवकरच मी थोडं चालेन तुमच्या आशीर्वादामुळे, सपोर्टमुळं. जरा बरं वाटतंय मला. आज म्हणजे 2-3 दिवस झाले मी ट्राय करतोय. आज जरा थोडं परफेक्ट जमलं मला. काठीने पण जमत नव्हतं, कारण की लेफ्ट पाय लेग्स मला उचलतच नव्हता, तो सपोर्टच करत नव्हता. म्हणून बघूया, आता तर प्रयत्न करतोय. आणि पहिलं तर मला घरच्यांचा आदर घ्यायला लागायचा हाताचा, पण आता तो पण मी घेत नाही. म्हणून जरा स्वतःवरती कॉन्फिडन्स जरा जास्त आलाय. थोडं हॅपीनेस आहे, मी खुश वाटतंय. कारण की एवढा दिवस तर तुम्हाला तर माहितीच, मी बसूनच आहे. प्रयत्न करतोय आणि आता सर घरामध्येच चालतोय. बाहेर पण मी वॉक केला होता काठीवरती, पण एवढं जमला नाही. घरामध्ये जरा थोडंसं स्टाईलवरती व्यवस्थित वाटतं चालायला. मी चप्पल घातली ना म्हणजे बाहेर करतो. फक्त मला ॲक्च्युली डॉक्टरने सांगितलं की स्टेप्स उतरू शकत नाही अजून एक 10-15 दिवस. नमस्कार. आता चाललो आहे मित्राकडे, जाऊन आलो. आता सिस्टरच्या घरी चाललो आहे. तिच्या मुलींचा बड्डे आहे, ट्विन्स आहेत तिला. तर हा बड्डेचा कार्यक्रम आज आम्ही चाललो आहे, सगळी ऑल फॅमिली जाऊन एन्जॉय करतो. तुम्हाला पण त्यांचा बड्डे त्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. Happy birthday, happy birthday, happy birthday.
टाळ्या वाजवून टाळ्या. ओके. करू झाला. काढ ना परत व्हिडिओ.